हॅलो फ्रेंड्स, देसी पॅशनेट कुकिंग मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम स्पेशल आपल्या सगळ्यांच्या आवडीची आणि प्रत्येक सणाला बनवली जाणारी पुरणपोळी। सणाला जर पुरणपोळी नाही बनवली तर तो सण आहे असे वाटतच नाही। आज पुरणपोळी खास टिप्स वापरून बनवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। वेळ न घालवता पुरणपोळी करायला सुरुवात करूया। आता इथे मी हरभऱ्याची डाळ 2 वाटी घेतली। तुम्हाला हवे असल्यास याचे प्रमाण कमी जास्त करू शकता। नंतर डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। डाळ मऊसर शिजण्यासाठी तिला रात्रभर भिजत ठेवली तरी चालते। यामुळे काय होईल की डाळ आपली छानपैकी शिजली जाईल। आता आपल्याला पीठ मळून घ्यायचंय। पीठ मळत असताना लागेल तसंच थोडं थोडं पाणी ऍड करायचं, नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं। पिठामध्ये तुम्ही दूध किंवा तेलाचा वापर करू शकता। मी इथे तेल वापरलेलं आहे। कणिक 5 मिनिटांसाठी भिजत ठेवायची। यानंतर विलायची, बडीशेप आणि जायफळ यांची पावडर तयार करून पुरणात टाकायची। यामुळे पुरणाला छान सुगंध येतो आणि हरभरा डाळ ही पचायला जड असल्याने डाळ पटकन पचायला मदत होते। आता आपल्याला पुरण तयार करून घ्यायचंय। यासाठी कढईमध्ये शिजवलेली डाळ आणि गूळ टाकून घेतला। यानंतर जी विलायची, बडीशेप, जायफळ यांची पावडर केलेली होती ती ऍड केली आणि छानपैकी 5 ते 7 मिनिटं परतून घेऊयात। पुरण छान परतून झाल्यावर ते मिक्सर मधून फिरवून घेतलं। पुरण हे सतत हलवत राहायचे, म्हणजे पुरण कढईला खाली चिटकणार नाही। चांगले घट्टसर होईपर्यंत परतून घेऊयात। पुरण जर पातळ झाले असेल तर त्यामध्ये तुम्ही बेसन पीठ देखील ऍड करू शकता। आता आपल्याला पोळी लाटायची आहे। यासाठी कणकेचा गोळा आणि पुरणाचा गोळा एकसारख्या आकाराचे करून घेऊयात। कणकेचा गोळा हाताच्या साहाय्याने खोलगट तयार करून यामध्ये पुरण भरूयात। आता छान पुरण भरून झाल्यानंतर हळूवार हाताने पोळी लाटून घेऊया। पोळी पोळपाटाला चिटकून फुटू नये म्हणून दोन्ही बाजूने पीठ टाकत लाटायची, पण पीठ जास्त प्रमाणात टाकायचे नाही कारण पोळी वरून पांढरी दिसते। ही आपली पोळी लाटून तयार झालेली आहे। मस्तपैकी भाजून घेऊयात। तवा गरम झाल्यावर त्यात थोडेसे तेल घालून पूर्ण तव्याला पसरून घेऊया। नंतर त्यात पोळी टाकून दोन्ही बाजूने मस्त भाजून घ्यायची। चमच्याच्या साहाय्याने दोन्ही बाजूला तेल लावून घेतलं आणि तुम्ही बघू शकता की पोळी कशी टम फुगलेली आहे। तुम्ही तेलाऐवजी तूप वापरून पोळीची चव आणखी वाढवू शकता। पोळी तव्यावर भाजताना मध्यम आचेवर भाजायची, त्यामुळे ती छान फुलते आणि व्यवस्थित भाजली जाते। अशा सोप्या आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एक नव्या रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।